हाय हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. आम्ही पण मजेतच आहोत. थोडं आमच्या घरी तब्येतीचं इश्यू चालू आहे, तर असो, वातावरणच तसं झालेलं आहे. आणि इथे आता झाली सकाळचे वाजले आहेत 7:15. मी थोड्या वेळ आधीच उठले, कारण ना 2-3 दिवसापासून झोप कंप्लीट नव्हती झाली. तर आज मग विचार केला की रुजूल झोपला आहे तर थोडं मी पण झोपून जाते. मी आता 6:30 की 6:45ला उठले आणि त्याच्यानंतर आता इथे बसले आहे, कारण इथे रुजूल पण उठला आहे. तर इथे हे रुजूल उठलेलं आहे. त्याला आता थोडंसं पॅम्पर करते, कारण त्याला असं घेऊन बसते 5-10 मिनटं आणि मग त्याच्यानंतर आपल्या कामाला सुरुवात करते, कारण पटापट वेळ पण जातो आहे. आणि त्याच्यानंतर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस, तर आणि त्याचसोबत आज ऋषीपंचमी, तर गजानन महाराजांचं पण पुण्यतिथी आहे. तर त्याचं पण सगळं आवरायचं आहे आज, कारण तुम्हाला तर माहिती आहे आम्ही गजानन महाराजांचं म्हणजे सगळं करतो. तर ते पण पूजा वगैरे हे ते सगळं आहे आज. पूर्ण कंटिन्यूशनमध्ये खाणं काय चालू आहे. तर असो, दरवर्षीचंच आहे. तर चला, आणि तुम्हाला गणपती बाप्पा कसे वाटले आमचे तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल ब्लॉग तर नक्की लाईक आणि शेअर करत चला. तर चला, भेटतेस मग थोड्या वेळात. म्याव 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 म्याव. हे माव. म्याव 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 म्याव. ऐ. कसं व्हायचं? झोपायचं. हाय हॅलो. तर फ्रेंड्स, आता झालं सकाळचे 11:30. त्याचसोबत इथे रुजूल आहे, याची झोप झाली आणि आंघोळ पण झाली आहे, छान फ्रेश झाला आहे. मी पण आंघोळ वगैरे करून घेतली मगाशी, कारण यांना आज पण बरं नाही आहे. माहीत नाही यांना काय प्रॉब्लेम झाला आहे. आता आजचा शेवटचा डोज आहे यांचा, त्याच्यानंतर बघू यांचं काय आहे. कारण मला तरी वाटतं आता टेस्ट करून घेतलेलंच बरे आहेत, कारण 1.5 दिवस त्यांना काही नाही झालं. काल पूर्ण व्यवस्थित होते आणि काल रात्रीपासून आणखी तेच सुरू झालं, बॉडी पेन आणि हे ते. तर आता काय झालं माहिती नाही. एक तर गणपती, त्याच्यात हे यांचं चालू आहे वेगळंच ते सगळं. तर असो, आता ते पण झोपलेच होते सकाळपासून आणि त्याच्यामुळे माझे कामं सगळे लेट झाले, कारण हा झोपला त्याच्यानंतर मग मी आंघोळ केली. आता माझं नैवेद्याचं बनवायचं बाकीच आहे, कारण आज तुम्हाला मग असेच सांगितलं मी गजानन महाराजाची पुण्यतिथी आहे, तर त्याचा पण प्रसाद बनवायचा आहे. आता मी विचार करत आहे, मोदक करणार होते पण आता हा नाही राहत आहे, वरून त्यांना थोडं फिवर पण आहे, तर ते याला घेत नाही आहे. मग मी तेवढा वेळ किचनमध्ये नाही देऊ शकणार, तर बघते आता, वाटलं तर प्रसाद. हां, तर फोन आला होता एक, त्याच्यामुळे कट केलं होतं. तर मी काय बोलत होती, मोदकची गोष्ट सांगत होती. तर ना, मोदक करणार होते, पूर्ण तयारी पण केली आहे मी, पण ते मला वाटत नाही बनणार आहेत आज. जर पॉसिबल झालं तर नक्कीच बनवेल, नाही तर मग आज बाहेरूनच प्रसाद आणावं लागणार आहे. तर पाहू आता कसं मॅनेज होते, ते तर तुम्हाला दिसेलच. आता हे उठले, आंघोळ वगैरे केली आणि थोडे खाली गेले आहे, कारण फुलं वगैरे आणायचे आहे, कारण याला घेऊन मी कसं जाणार ना बाहेर, त्याच्यामुळे त्यांनाच जावं लागलं. त्यांना आता गोळी घेतली होती तर थोडं त्यांना बरं वाटत आहे, पण त्यांना ते तसं बरं नाही वाटत आहे. तर ते बोलले मी येतो पटकन जाऊन, तर ते गेले आहेत शॉपमध्ये. आणि मग आता ते आले की आम्ही आरती वगैरे करून घेतो, कारण यांच्यासाठी माझी आरती पण थांबली, झोपले होते त्याच्यामुळे. आता याचंही आवरलं, ते पण आवरून घेतलं त्यांनी, आणि आता मग मी आरती वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर प्रसाद बनवायला घेते.
तर चला मग जेवते दिवसभरात ते सांगतेच तुम्हाला. तर तुम्हाला सांगितलंच होतं हे दुकानात गेल्या म्हणून, तर हे मग फुलं वगैरे घेऊन आले. हे हार आणणार होते, मी म्हटलं राहू द्या कारण फुलंच घेऊन या म्हटलं. आणि आता कसं ना फुलांचे रेट पण एवढे वाढल्या, बापरे, 100 रुपये पाव फुलं झाले. मी म्हटलं त्यापेक्षा जाऊ द्या फुलंच घेऊन या, म्हणजे फुलं पूजेला होतात आणि मग मी हार पण करून घेईन. तर इथे मस्तपैकी हार करून घेतला आहे. त्यासोबत आता इथे हार चढवून देते आणि दुर्वा वगैरे, त्यानंतर आम्ही आरती करून घेणार आहे. तर आता यांची तब्येत थोडं अशी हे असल्यामुळे थोडं आमचं मागे पुढे होतं आहे टायमिंग, आणि थोडं जसं ॲडजस्ट होतं तसं आम्ही करतो आहे. कारण कसं बाहेर जाणारा व्यक्तीच जर आजारी झाला तर मग काय करायचं ना, त्याच्यामुळे तर इथे हे आणि रुजूल बसला होता. रुजूलला कारण झोप येत होती, पण मी आरती करायची होती म्हणून त्याला थांबवून ठेवलं होतं. मी म्हटलं थोड्या वेळात झोपवते याला, आरती झाली की आरतीला काय जास्त वेळ नाहीच लागत, म्हणून मग तो इथे आता आहे. तर इथे आता झालं सगळं. सर्वांगी सुंदर सिंधुराची गंगी जळते माळ जय देव जय देव जय मंगलमूर्ती वशी मंगलमूर्ती दर्शन माते मन स्मरणे माते मन कामना बुद्धी जय देव जय देव जय मंगलमूर्ती अलिंग बांधनमती चरण डोळ्यान पाही त्यांनी आलिंग पूजन त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरम त्वमेव सर्वम देवते. त्यानंतर सगळी पूजा वगैरे आवरून झाली आणि तुम्हाला पण दाखवलंच मी आजचं आमचं जे पूजेचं आहे. तर इथे मग ना त्यानंतर मी किचनमध्ये आली कारण मला प्रसाद बनवायचा होता, तुम्हाला माहीतच आहे. तर गजानन महाराजाला झुणका भाकरीचा प्रसाद लागतो, तर इथे तेच आता मी झुणका आणि भाकरी करून घेणार आहे. तर इथे मी आधी सगळ्यात आधी झुणक्याची तयारी करून घेते. तर थोडा वेळ पण झाला होता आणि प्रसाद चढवल्याशिवाय आम्ही जेवण पण नाही करू शकत होतो, आणि यांना पण औषध वगैरे घ्यायची आहे. तर लवकर मी ते करत होते, म्हणून मी तुमच्यासोबत काही असं प्रॉपर शेअर नाही केलं. मी फक्त थोडंसं शूट केलं होतं, कारण ना मला एकटीला सगळं थोडंसं अवघड जात आहे. पण मॅनेज होत आहे, एवढं काय असं हे नाही. फक्त जे बाहेरचे काम आहे ना ते थोडेसे अडकल्यासारखे होत आहे, बाकी काय नाही. हे रात्रीचे भांडे होते, तर आता मला काय लागणार होते म्हणून मी असेच ठेवले होते. तर आता ते जे मला इथे आता यूज नाही आहे ते मी ठेवून देते सगळे, कारण सकाळपासून मला किचनमध्ये यायलाच भेटलं नाही. हे सकाळी झोपले होते आणि मग रुजूलला मी बघितलं तर मग मला इकडचे काय कामच करायला जमलं नाही. तर इथे रुजूल खेळत होता, तर त्याला तो ना मला बघत होता, तर त्याच्याकडे मी पण बघत होते. आणि मग इथे त्याचसोबत थोडासा भात पण करून घेते म्हटलं, कारण झुणका म्हणजे मी असं खूप ड्राय नाही बनवणार होते आणि खूप पातळ नाही, जो असा थोडासा गाढासर असतो, म्हणजे दाटसर आपण जसं करतो त्याच टाईपचं बनवणार होते. तर इथे मी कांदा, मिरची, कढीपत्ता वगैरे काढून घेतला आहे, तिकडे टमाटर वगैरे. आता ते पटकन इथे म्हटलं सगळं कांदा आहे ते कट करून घेते. आणि कांदे एवढे तिखट आहे यावेळेसचे आम्ही आणलेले, बापरे, कांदा कट करायला पूर्ण म्हणजे रडावंच लागते 5 मिनटं. तर त्यानंतर इथे तर भात होता एका साईडला झुणका बनवून घेते. आणि इथे रुजूलचा तुम्हाला आवाज पण येत असेल, कारण तो आता इथे जागा आहे. तर व्हॉइस ओव्हर द्यायचा होता मला, म्हणून मी म्हटलं पटकन करून घेते. तर इथे आता मी ना ते जे कट करून ठेवलं होतं ते तेलात टाकून दिलं, त्याला थोडं फ्राय करून घेतलं. त्यानंतर टमाटर, हळद आणि मीठ आणि कोथिंबीर सोबतच टाकून दिलं, आणि थोडंसं पाणी टाकून त्याला मिक्स करून शिजायला ठेवून देते. म्हणजे आपल्याला टमाटर सॉफ्ट करून घ्यायचे आहे. आणि थोडासा जिरा टाकला होता बस. त्यानंतर मग इथे सॉफ्ट झालं होतं, तोपर्यंत मी हे शिजत होतं, तोपर्यंत मी तिकडे बेसनचं बॅटर पण बनवून ठेवलं होतं. तर ते आता यामध्ये सगळं टाकून घेणार आहे.
आणि मिक्स करून मग याला आता एक उकळी काढून घेईन हाय फ्लेमवर. त्यानंतर लो फ्लेम करून याला आता 5-10 मिनटं शिजवून घेणार आहे. त्यानंतर मग आपलं पिठलं बनवून रेडी. मग पटापट मी भाकरी पण करून घेतल्या, कारण रुजूल खेळत होता. म्हटलं याचं कधी काय सांगता येत नाही. आणि मग प्रसाद वगैरे बनलं तर नैवेद्य लावून दिला.